तलाठी. तलाठी महाराष्ट्र, गुजरात किंवा कोरनाम आंध्र प्रदेशमध्ये, पटवारी मध्य प्रदेश, पंजाब, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटकात, ग्राम लेखापाल, विलेज अकाउंटंट, लेखपाल उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तर पिल्लई तमिळनाडूत. अशा विविध नावांनी भारतीय उपखंडात ओळखला जाणारा ग्रामीण भागात कार्यरत असणारा सरकारी कर्मचारी आहे. 16व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सुरू करण्यात आलेला हा कर्मचारी आहे. पुढे तो ब्रिटिश राजवटीत देखील कामावर होता. हा अधिकारी राज्याचा प्रतिनिधी म्हणून जमिनीच्या नोंदी, शेतीच्या नोंदी ठेवण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी आणि काही विशिष्ट क्षेत्रामध्ये महसूल पोलीस म्हणून काम करण्यासाठी जबाबदार आहे, जिथे त्यांना विशेष अधिकार क्षेत्र देण्यात आले होते. महाराष्ट्र तलाठ्यांना आता ग्राम महसूल अधिकारी (FRO) असेही संबोधण्यात येते. जमिनी संबंधीची अभिलेख सतत अद्ययावत राहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 प्रकारच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. तसेच गावातील शेत जमिनीचा सातबारा, 8अ यांसह इतर सर्व बाबींचा तलाठी अहवाल किंवा दाखले देत असतो. सुरुवात. दिल्लीचे बादशाह शेरशाह सुरीच्या दरबारात राजा तोरडमल, हिंदीत टोडरमल नावाचे भू-अभिलेख मंत्री होते. हे पुढे अकबराच्या दरबारातल्या नवरत्नांपैकी एक झाले. त्यांनी जमिनी संबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पद निर्माण केले. ब्रिटिश राजवटीत 1814 सालच्या अधिनियमानुसार ग्रामीण भागातले सरकारी हिशोब व दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी, हिंदीत पटवारी या पदाची नव्याने निर्मिती केली गेली. 1958 साली महाराष्ट्रातली कुळकर्णी वतने समाप्त केली गेली व पगारी किंवा वेतन तत्त्वावर तलाठी पदे सुरू झाली. निवड प्रक्रिया. शैक्षणिक पात्रता. कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची पदवी. पूर्वीच्या सबऑर्डिनेट सर्व्हिसेस किंवा जिल्हा निवड समिती अंतर्गत हे पद येत असे, परंतु सद्यस्थितीत हे पद राज्यस्तरीय महापरीक्षा पोर्टलद्वारे राज्यात एकाच वेळी भरण्यात येते. 2023-24 या वर्षी तलाठी पदाच्या भरतीची ऑनलाईन परीक्षा TCS या खाजगी कंपनीकडे देण्यात आली होती. प्रमाणीकरण नॉर्मलायझेशन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जानेवारी 2026 पासून तलाठी पदे भरण्यात येतील. प्रशिक्षण. 1. प्रशिक्षणाचे ठिकाण महसूल प्रबोधिनी पायाभूत शिक्षण, जे की कालावधी असतो त्याचा 4 महिने. 2. अनुभवी तलाठी यांच्याकडे 2 महिन्यांचा कालावधी असतो आणि एकूण प्रशिक्षण कालावधी हा 6 महिने असतो. नेमणुकीचा अधिकार जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना असतो. तर तलाठ्यांची कर्तव्य. ग्रामीण भागात नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन व जनता यांच्यामधील दुव्यांचे काम करणे, शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश किंवा सूचना देत असते. नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी व तहसीलदाराला देणे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 154 नुसार नोंद करणाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे. 3. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे व ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे. कार्यक्षेत्र. तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साजा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे 2 ते 4 गावाच्या
समूहास एक तलाठी असतो. राज्यातील सर्व गावातील गावदप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाट्यांवर असते. मंडळ अधिकारी हा तलाट्याचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील 10 ते 15 गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे राजस्व मंडळ रेव्हेन्यू सर्कल ठरवले जाते. या पदावरील महसूल मंडळाधिकारी हा तलाट्यांच्या दैनंदिन कामकाजाशी थेट निगडीत असतो. तलाठी, मंडळाधिकारी RI, नायब तहसीलदार, नंतर असतात तहसीलदार, नंतर प्रांताधिकारी SDM आणि जिल्हाधिकारी अशा पदांची चढती रचना असते. नोंदवह्या प्रत्येक गावी एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या विशिष्ट नमुन्यांमध्ये तलाठी दप्तर ठेवलेले असते. या नोंदवहीचे नमुने महसूल कायद्यामध्ये तयार करून ठेवण्यात आले आहेत. नमुना 1 आणि नमुन्यातील तपशील. नमुना क्रमांक 1. या नमुन्यात वेगवेगळ्या धारणा प्रकारच्या खातेदारांकडून किती जमीन महसूल देय आहे तसेच लागवडीयोग्य क्षेत्र किती आहे याची नोंद असते. नमुना क्रमांक 1 चा गोषवारा. या नमुन्यात भोगवटादार वर्ग 1 चे क्षेत्र, वर्ग 2 चे क्षेत्र, गावातील नदी, नाले, रस्ता, गायरान व स्मशानभूमी यांचे तपशील असतात. नमुना क्रमांक 1 यात वन म्हणून अधिसूचित करण्यात आलेले सर्व क्षेत्र कोणकोणत्या सर्वेक्षण क्रमांकामध्ये आहे याचा तपशील असतो. 4. नमुना क्रमांक 1 यांत गावातील शासकीय जमिनीची माहिती व त्या जमिनीवरील सार्वजनिक अधिकार एकत्रितपणे दाखवलेले असतात. 5. नमुना क्रमांक 1 यात ज्या जमीनधारकांना पुनर्वसनासाठी नवीन शर्तीवर जमिनी मिळतात अशा सर्व जमिनी व जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या जमिनीचे तपशील असतात. नंतर 6. नमुना क्रमांक 1 यात जमिनी अधिनियम 1961 यांच्या उपकलमांनुसार सीलिंग व इतर अतिरिक्त जमिनींची माहिती असते. नमुना क्रमांक 1 जे की 7 नंबरचा आहे. सरकारी अथवा सार्वजनिक जमिनीवर संबंधित अतिक्रमणाबाबत व आक्रमणावरील कारवाईबाबत माहिती असते. नंबर 8. नमुना क्रमांक 2 सरकारी अथवा सार्वजनिक जमिनीवरील सजांमधील बिनशेती जमीन धारणा व संबंधित महसुलाबाबत माहिती. 9. नमुना क्रमांक 3 गावातील देवांची जमिनी व त्यांच्या कर आकारणीमधून शासनाला मिळणारा महसूल. नंबर 10. नमुना क्रमांक 4 विलंब शुल्क वसुली, गुरे चारण्याचे शुल्क किंवा सरकारी जमिनीवरील काटेरी झुडपे तोडण्याचे शुल्क यापासून मिळणाऱ्या महसुलाची माहिती. 11. नमुना क्रमांक 5 क्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा, ठरावबंद तत्संबंधी खतावणी जमाबंदीकरण पत्रक. 12. नमुना क्रमांक 6 फेरफारांची नोंदवही. 13. नमुना क्रमांक 6 विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही. 14. नमुना क्रमांक 6 विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही. 15. नमुना क्रमांक 6 वारसा प्रकरणांची नोंदवही. 16. नमुना क्रमांक 6 नवीन उपभार पोटहिस्से नोंदवही. 17. नमुना क्रमांक 7 अधिकार अभिलेख पत्रक. 18. नमुना क्रमांक 7 कुळ वहिवाट नोंदवही. 19. नमुना क्रमांक 7 अधिकार अभिलेखानुसार जमीन कब्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्तींव्यतिरिक्त इतर व्यक्तींची नोंद असणारी वही. 20. नमुना क्रमांक 8 धारणा जमिनीची नोंदवही. 21. नमुना क्रमांक 8 येणे रकमा व वसुली यांची वर्गश खाते वही व सर्व ठरावबंद बाबींच्या चाचणी ताळेबंदाची नोंदवही. असामीवार खतावही.
खतावणी व लावणी पत्रक. 22. नमुना क्रमांक 8 क. मागण्या व वसुली यांची वर्गशः खातेवही आणि जमिनी महसुलाखेरीज इतर बाबी उदाहरणार्थ बांधदस ही ववयक येणे, रकमांवर रक्त पाटबंधारे ववयक रकमा येणे, रकमा कोट हिस्सा, भूमापन फी, विक्री कर, आयकर इत्यादी यांचा चाचणी ताळेबंद यांची नोंदवही निरर्थक. नंतर नमुना क्रमांक 8 ड. शासकीय येणे रकमांची व इतर रोख रकमांची नोंदवही. 24. नमुना क्रमांक 9 दैनंदिन जमा पुस्तक, कागद व जमा पुस्तक निरर्थक. 25. नमुना क्रमांक 9 अ. जमीन महसुलाखेरीज इतर येणे रकमांची वसुलीसाठी जमा पुस्तक, कागद आणि जमा पुस्तक. 26. नमुना क्रमांक 9 ब. गाव नमुना 9 ची पावती पुस्तके व 9 इतर पावती पुस्तके यांची संग्रहाची नोंदवही. नमुना विशिष्ट कामे उदाहरणे. अधिकार नसलेले दाखले. महाराष्ट्रातील तलाठी यांना अधिकार नसल्याने त्यांनी खालील 36 प्रकारचे दाखले देणे बंद केले आहे. 1. वारस नोंदी प्रमाणपत्र. 2. वारस नोंद पंचनामा. 3. वारसाचा दाखला. 4. वारस अहवाल. 5. वंशावळ पंचनामा. 6. रक्त नातेसंबंधाचा दाखला. 7. भूमिहीन शेतमजूर असल्याचा दाखला. 8. अल्पभूधारक असल्याचा दाखला. 9. उत्पन्नाचा दाखला. 10. रहिवास दाखला. 11. एकत्र कुटुंबाचे प्रमाणपत्र. 12. विभक्त कुटुंब असल्याचा दाखला. 13. विधवा परित्यक्ता असल्याचा दाखला. 14. पुनर्विवाह न केल्याचा दाखला. 15. अस्वच्छतेचा व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र. 16. नगरपालिकेत हद्द असल्याचा. 17. नसल्याचा दाखला. 18. विद्युत जोडणींना हरकत दाखला. 19. विद्युत पंप असल्याचा वा नसल्याचा दाखला. 20. शेतीतील वृक्षांबाबत. 21. भिक्षुक नसल्याबद्दल. 22. धर्मादाय संस्थांकडून मदत घेत नसल्याबाबत. 23. जातीचा दाखला. 24. कायदेशीर अज्ञान असल्याचा दाखला. 25. चल अचल संपत्तीचा दाखला. 26. दोन नावांची व्यक्ती एकच असल्याबाबत. 27. जमिनीच्या घराच्या चतुर्सीमा. 28. शेतजमीन नकाशा. 29. जमिनीच्या किमतीचा पंचनामा. 30. बागायत प्रमाणपत्र. 31. मयत व्यक्ती ही कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असल्याचा दाखला. 32. मयत व्यक्ती कुटुंबप्रमुख असल्याचा दाखला. 33. मालकीच्या शेतात विहीर आहे किंवा नाही याचा दाखला आहे नाही आहे. 34. 500 फुटाच्या आत विहीर असल्या नसल्याचा दाखला असल्याचा. आदी 36 प्रकारचे दाखले. नियमांप्रमाणे आता तलाठी सातबारा उतारा, 8 अ उतारा तर फेरफार उतारा यांच्या प्रमाणित प्रती देतात.